प्रथम पोस्ट। मैं इन तीनों से उम्र में छोटा हूं, एकदम छोटे भाई की तरह आपके लिए जब चाहेंगे जैसे चाहेंगे हाजिर रहूंगा, ये मेरा आपसे वादा है। बहुत बहुत धन्यवाद आप सारे लोगों का। पुनः आपसे मिलने के लिए आऊंगा। बहुत शुक्रिया। धन्यवाद साहेब. अतिशय आपल्या खुमासदार शैलीमध्ये या ठिकाणी या सभागृहाला आपण संबोधित केलेले आहे आणि म्हणून म्हणावं असं वाटतं, कितने भी सितारे हो, कितने भी सितारे हो, फिर भी आसमान काला ही काला है. कितने भी सितारे हो, फिर भी आसमान काला ही है. अगर अमित देशमुख जैसा एक चांद आने पर सारा जहां उजाला ही उजाला है, सारा जहां उजाला ही उजाला है. या लातूरचं आणि महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व आणि ज्यांच्याकडे आम्ही मुख्यमंत्री म्हणून पाहतोय, महाराष्ट्राचे आणि आमच्या लातूरचे, लातूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके उमेदवार आदरणीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सभागृहाला संबोधित करावं. आदरणीय विलासरावजी, अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब. महाविकास आघाडीच्या लातूर येथील आजच्या या भव्य दिव्य प्रचार सभेचे सन्माननीय अध्यक्ष, आपले लाडके नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते भारताच्या राज्यसभेचे लोकप्रिय खासदार, माझे मित्र आदरणीय इम्रान प्रतापगडीजी, आदरणीय आई, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, माझे स्नेही श्री कुणाल चौधरी जी, लातूरचे माजी खासदार आणि जे आता आपल्यामध्ये सामील झालेले आहेत ते माझे स्नेही सुधाकर श्रंगारे जी, अदिती दीपशिखा, निलंगा विधानसभेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभय साळुंके, लातूर ग्रामीणचे महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार धीरज देशमुख, उदय गवारे, सुनील बसपुरे, राजा मनियार, स्मिता खानापुरे जी, ॲडव्होकेट किरण जाधव, मोईज भाई शेख, लक्ष्मण कांबळे, दीपक सूळ, विक्रांत गोजमगुंडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले वैजनाथराव शिंदे, आबासाहेब पाटील, श्रीपती काकडे, यशवंतराव पाटील, विजय देशमुख, रवी काळे, सगळ्यांचीच मला नावं घेता येतील. महाविकास आघाडीचे सारे नेते, पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या आहेत आणि या महाराष्ट्राच्या सार्वत्रिक निवडणुकांची चर्चा करण्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत.
मी आणि धीरजनं आज आपल्या साक्षीनं आशीर्वादानं आपल्या उमेदवारीचा अर्ज भरला. गंजगोलाई इथे जगदंबा मातेची महाआरती करून आपल्या सगळ्यांच्या सोबतीनं वाजत गाजत नाचत मिरवणुकीनं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क इथे उपस्थित आहोत. सकाळी 11 वाजल्यापासून आपण आज सगळे एकत्रित आहोत. आता 5 वाजत आलेले आहेत. त्यामुळं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी इमरान भाई आज का दिन लातूर वालों ने राहुल गांधी के नाम लिख दिया. याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज मला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण होते. कारण अशा सभा म्हटलं की विलासराव देशमुख साहेब, असा कार्यकर्ता म्हटलं की आदरणीय विलासराव देशमुख साहेब, असे नेते म्हटलं की आदरणीय विलासराव देशमुख साहेब. आणि म्हणून आज विलासराव देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मी त्यांना अभिवादन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. लातूरला घडवण्याचं काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं. लातूरला घडवण्याचं काम आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी केलं. लातूरला घडवण्याचं काम आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी केलं. या लातूरला काँग्रेसनं घडवलं आणि विरोधी पक्ष आम्हाला प्रश्न करतोय की काँग्रेसनं काय केलं. विरोधी पक्ष आम्हाला विचारतोय की काँग्रेसनं काय केलं. ओमराजे इथं येऊन गेले. उस्मानाबाद, लातूर तालुका आणि जिल्हा याबाबत ते भाष्य करून गेले. लातूरला जिल्ह्याचा दर्जा कोणी दिला? लातूरला जिल्ह्याचा दर्जा कोणी दिला? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांनी लातूर जिल्हा जाहीर केला आणि ती मागणी त्यावेळेसचे लातूरचे आमदार आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केली. याच मैदानावर ती मागणी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केली आणि AR अंतुले त्यावेळेसचे मुख्यमंत्री यांनी लातूरला जिल्ह्याचा दर्जा दिला. या लातूरला बस स्टँड नव्हतं. इथं रेल्वे स्टेशन आलं, एअरपोर्ट आलं. ही दळणवळणाची व्यवस्था कोणी केली? काँग्रेसनं केली. आज या लातूरचा जो चौफेर विकास झालेला आहे हा कोणी केला? तो काँग्रेसनं केला. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला विरोधकांना प्रश्न करण्याचा अधिकार नाही आहे. काँग्रेसनं काय केलं ते जनतेला माहिती आहे. तुम्ही काय दिवे लावले हे सांगा आणि मग मतदारांना मत मागायला या, हे देखील मला आपल्याला
विनम्रपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतं. महाराष्ट्रासाठी लढा उभा करायचा आहे आपल्याला. महाराष्ट्र अडचणीत आहे. भाई तुम्ही नाही बरं का, भाई भाऊ आणि दादानी महाराष्ट्राचं वाटोळ केलंय. या महाराष्ट्राला सावरण्याची गरज आहे. या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार फोफावलेला आहे. महाराष्ट्रामध्ये बेकारी वाढत चाललेली आहे. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चाललेले आहेत. महाराष्ट्रामध्ये महागाई वाढत चाललेली आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आता आमदार आणि खासदारांची खरेदी सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये आता पक्ष फोडण्याची संस्कृती सुरू झालेली आहे. या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. या महाराष्ट्राला या अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी आता महाराष्ट्राच्या मतदारांनी पुढाकार घेतला पाहिजे. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं. आज आम्ही फक्त इथं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा फक्त अर्ज भरायला एकत्रित आलेले नाही आहोत. आज आपण इथं महाराष्ट्र धर्म पाळण्यासाठी एकत्रित आलेले आहोत. हे आपण समजून घ्या. या लातूरमध्ये मागच्या काळामध्ये काय घडलं आता हे मी सांगायची गरज नाही. भारतीय जनता पक्षातून आता काँग्रेसमध्ये आलेले आपले नवे मित्र माजी खासदार सुधाकर श्रंगारे यांनी आपल्या पुढं मनोगत व्यक्त केलं आणि आपलं मन हलकं केलं. भारतीय जनता पक्षामध्ये काय चालतं हे त्यांनी सांगितलं, त्याचा पर्दाफाश केला. एका सामान्य कुटुंबातून ज्यांनी यशाची शिखरं गाठली, अशा आमच्या दलित बांधवाचा छळ करण्याचं पाप भारतीय जनता पक्ष करतं. यांना मतदान मागायचा काही अधिकार आहे असं मला वाटत नाही. आणि सुधाकर श्रंगारेजी, खरंच मला मनापासूनचा आनंद आहे की तुम्ही आमच्यामध्ये आलेले आहात. आज तुम्ही आला, काँग्रेसच्या व्यासपीठावर उभे राहिला, काँग्रेसमध्ये तुमचा प्रवेश झाला आणि क्षणातच तुम्ही बोलू लागला. क्षणातच. A man is known by the company he keeps. You now are in our company. तुमचा आजवर असंघाशी संघ होता आणि आज खरंच तुम्ही छान बोललात. तुमच्या भावना व्यक्त केल्या, तुमची खदखद व्यक्त केली, मन हलकं केलं. सुधाकर श्रंगारे यांचा माझा जुना परिचय. ठीक आहे, ते वैचारिक लढाई लढत होते, आम्ही एका विचारानं लढत होतो, ते एका विचारानं लढत होते. पण ते लढत असताना सुद्धा आम्ही कधी पातळी, याचा स्तर कधी खालावेल असं वक्तव्य कधी केलेलं नाही. आणि म्हणून आज ते आपल्यामध्ये सामील झालेले आहेत. आपली शक्ती
ही वाढली असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. आणि सुधाकर श्रंगारे, तुमचं जे स्वप्न होतं ना इथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 70 फुटी पुतळा उभा करायचं, ते तुमचं स्वप्न होतं. ते तुमचं स्वप्न महाविकास आघाडी सरकार पूर्ण करणार. आणि आदरणीय सुधाकर श्रंगारेजी, मी आपल्याला सांगू इच्छितो, तुम्ही जो प्रामाणिक भाव ठेवून काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहात, काँग्रेस पक्ष सुद्धा तुम्हाला योग्य सन्मान, योग्य स्थान आणि योग्य पुनर्वसन तुमचं भविष्यामध्ये करेल, ही हमी मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. काँग्रेसने काय केलं हे म्हणतात, तुम्ही सगळे शेतकरी आहात. लातूरमध्ये जरी तुमचं वास्तव्य असलं तरी गावाकडं आपलं घर आहे, आपलं शेत आहे, आपलं शिवार कुणी फुलवलं, आपलं शिवार कोणी फुलवलं? आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी, काँग्रेस पक्षानं शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बाजारपेठा या अतिशय पारदर्शकपणे चालवण्याचं काम हे काँग्रेस पक्षानं केलेलं आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. जगदीश बावणे इथं आहेत, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि त्यांचे सगळे संचालक. आपली बाजारपेठ ही देशामध्ये क्रमांक 1 ची आहे आणि ही बाजारपेठ इथं पारदर्शक कारभार होतो. शेतातला माल जो तुमचा येतो, सोयाबीन, हरभरा, उडीद, तूर, गूळ, याला उत्तम भाव देण्याचं काम या बाजारपेठा करतात आणि त्या शेतीमालाला पिकवण्यासाठी जे शेतीला कर्ज लागतं, ते कर्ज 5 लाख रुपयापर्यंत 0% व्याज दरानं कर्ज देण्याचं काम लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख आणि सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब या ठिकाणी करतायत, हे देखील मला मुद्दामून आपल्या पुढे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. लातूर इमरान भाई, अब महाविकास आघाड़ी के और कांग्रेस पार्टी के इस जिले में 3 उम्मीदवार खड़े हैं. लातूर शहर से मैं खड़ा हूं, लातूर ग्रामीण से धीरज खड़े हैं, निलंगा से अभय खड़े हैं. आपने तो कहा तीनों के तीनों चुनकर आएंगे. अब फैसला इनको करना है कि कौन सबसे ज्यादा वोटों से चुनकर आएगा, कौन सबसे ज्यादा वोटों से चुनकर आएगा. हमारे नेता आदरणीय दिलीपराव देशमुख साहब हैं,
लातूर जिले की महाविकास आघाड़ी की बागडोर ये दिलीपराव देशमुख साहब के हाथों में है। तो किसी ने कहा आपने बहुत शेर पढ़े, तो मेरे जेब में भी जो शेर थे वो खुल गए हैं। जब कोई कृष्ण ना हो साथ, जब कोई कृष्ण ना हो साथ, बहुत कठिन है अर्जुन बनना। जब कोई कृष्ण ना हो साथ, बहुत कठिन है अर्जुन बनना। हमारे साथ कृष्ण है आदरणीय दिलीपराव देशमुख साहब। और उनके नेतृत्व में हम ये चुनाव लड़ रहे हैं। और हमें किसी से कोई डर नहीं। लातूर में ये चुनाव महाविकास आघाड़ी जीतेगी। महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार बनेगी और लातूर का नाम इस देश में ही नहीं, इस दुनिया में हम रोशन करेंगे। आणि आता अभय साळुंकेच्या भाषेमध्ये ज्यांचा मास्टर माइंड श्रीकृष्ण आहे, ज्यांचा मास्टर माइंड श्रीकृष्ण आहे, त्यांच्या नादाला लागू नये। ज्यांचा मास्टर माइंड श्रीकृष्ण आहे त्यांच्या नादाला लागू नये। 100तला एकही वाचला नाही आणि 5 एकालाही धक्का लागला नाही। वाह वाह, आणि म्हणून ज्या आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी या महाविकास आघाडीचं सारथ्य करण्याचं ठरवलंय, त्या महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळेल याबाबत माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही। हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं। खरं म्हणजे आज त्यांचं मला कौतुक करावंसं वाटतं। आज ते अहोरात्र मेहनत घेत आहेत। लातूर ग्रामीण मध्ये काय चाललंय, लातूर शहरामध्ये काय चाललंय, निलंग्यामध्ये काय चाललंय, औशामध्ये काय चाललंय, उदगीरमध्ये काय चाललंय, अहमदपूर एवढंच नव्हे, तुळजापूर, नांदेड, औरंगाबाद, बीड, बारकाईनं ते लक्ष ठेवून आहेत। आणि म्हणून खरंच टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे। आदरणीय विलासराव देशमुख साहेब तर आपल्या कणाकणामध्ये आहेत, पण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची उणीव आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब भासू देत नाहीत। हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल। कुणाल भाई, इमरान भाई, आदरणीय दिलीपराव देशमुख साहब हमारी ताकत है। ये जो जिला आज अपने पैरों पे खड़ा है और ये कहते हैं कि ये जिला कांग्रेस का गढ़ है, तो इस गढ़ को कायम रखने में आदरणीय दिलीपराव देशमुख साहब का योगदान कोई युती सरकारचा कारभार आपल्याला सामान्य माणसापर्यंत घेऊन जायचा आहे
अनेक मुद्दे अनेकांनी या ठिकाणी मांडले, त्या मुद्द्यांना पुन्हा मी स्पर्श करणार नाही. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर या निवडणुकांमध्ये कोण उभं आहे याचा फार विचार करायची गरज नाही. काँग्रेस पक्ष उभा आहे, अमित देशमुख उभे आहेत, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि मी अमित देशमुख आहे असं मानून आपण या निवडणुकीमध्ये कार्यरत असावं, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आणि मी अमित देशमुख आहे, मी ते स्वतःचं कौतुक करून घेत नाही आहे, हे सांकेतिक आहे. मी अमित देशमुख आहे म्हणजे मी लातूर आहे. मी अमित देशमुख आहे म्हणजे मी महाराष्ट्र आहे. हा विचार उराशी बाळगून आपल्याला ही सभा झाल्यानंतर कामाला लागायचं आहे. विरोधकांची चर्चाच करू नका, कारण ते चर्चेतच नाही आहे. करू नका चर्चा. आपण आपलं काम करायचं. आपण आपलं नेतृत्व लोकांपर्यंत घेऊन जायचं. आपण आपलं काम लोकांपर्यंत घेऊन जायचं. आपण आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जायचा. महायुतीचा कारभार जो या राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये घडला, त्याचा पर्दाफाश आपल्याला करायचा आहे. या लातूरमध्ये आता कायदा आणि सुव्यवस्था ढासाळत चाललेली आहे. सरकारचं लक्ष नाहीये गृह खात्यावर. गृह खातं सुद्धा दलालांच्या विखाळ्यामध्ये आहे. लातूरमध्ये एखाद्या पोलीस स्टेशनला जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर पोलीस अधिकारी तुम्हाला भेटत नाही, तुम्हाला दलालाची भेट घ्यावी लागते. आणि मग तो दलाल ठरवतो तुमची फिर्याद नोंदवायची की नाही. या दलालांचा सुळसुळाट या लातूरमध्ये वाढलेला आहे. याचा कायमस्वरूपी बंदोबस्त आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये करायचा आहे. आपल्याला हे लातूर घडवायचंय आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी घडवलं तसं. आपल्याला हे लातूर घडवायचंय आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी घडवलं तसं. आपल्याला हे लातूर घडवायचंय आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी घडवलं तसं. आपल्याला हे लातूर घडवायचंय आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी घडवलं तसं. पारदर्शक कारभार, भ्रष्टाचार मुक्त कारभार, आजकल इमरान भाई लोग हमसे पूछ रहे हैं कि आपने क्या किया. मैं भी सोचने लगा कि असल में हमने क्या किया. तो हम जो भी कर रहे हैं अब इसको 50 साल पूरे हो गए. 50 साल कांग्रेस पार्टी जो कर रही है इसको 50 साल पूरे हो रहे हैं. इन 50 सालों में किसी भी आम आदमी को कभी परेशानी नहीं हुई कांग्रेस पार्टी की वजह से. बरोबर आहे की नाही. सामान्य माणसाच्या केसाला धक्का लागला नाही. बरोबर आहे. केसाला धक्का लागला नाही. सामान्य माणसं तळ हातासारख्या फोडासारखं जपण्याचं काम काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. आणि म्हणून हे आपण विसरून चालणार नाही, हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे.
आज लातूरला आपल्याला खूप पुढे घेऊन जायचं आहे. या लातूरचा जाहीरनामा आम्ही लवकरच आपल्या पुढं उपस्थित करू. आम्ही काय केलं हे आम्ही आपल्या पुढे मांडलंय. गेल्या 5 वर्षामध्ये 2019 ते 2024 या कालावधीमध्ये तुमच्या आशीर्वादानं लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी 2400 कोटी रुपये याच्या योजना आम्ही मंजूर करू शकलो. 2400 कोटी रुपये ते आम्ही आपल्यापर्यंत पाठवू. तुम्ही त्या योजनांची नावं, ते आकडे पुन्हा बेरीजही घाला आणि बेरीजही घातल्यावर तो आकडा जुळेल. त्यामुळं हवेत काहीतरी बोलायचं असं काँग्रेसने कधी केलेलं नाही. आणि म्हणून येणाऱ्या 5 वर्षामध्ये 2024 ते 2029 या 5 वर्षामध्ये आपल्याला काय करायचं हे आम्ही तुम्हाला विचारतोय. जनतेचा जाहीरनामा आता तयार होतोय. तुमच्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत. आजही मी आपल्याला जाहीर आवाहन करू इच्छितो की आमच्या हेल्पलाईन व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही तुमच्या सूचना पाठवा, जेणेकरून जनतेच्या या जाहीरनाम्यामध्ये आम्हाला ते नमूद करता येईल. हे देखील मला आपल्याला हे सांगायचं, जेणेकरून तुम्हाला लातूर जसं हवंय तसं लातूर निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असेल, हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. या लातूरमध्ये काँग्रेसने अनेक कामं केली. लातूरच्या जुन्या गावामध्ये 150 खाटाचं विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल 150 कोटी रुपये खर्च करून आपण उभं करणार आहोत. हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे. या आपल्या शेजारी विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण उभं केलं. विद्यार्थिनींसाठी 100 खाटाचं हॉस्टेल आपण उभं केलं. शेतकऱ्यांच्या मुलीसाठी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या नावाने 100 खाटांचं हॉस्टेल आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकारानं उभं केलं. हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. शादी खाना अपन उभा केला. इमरान भाई, मैं आपसे गुजारिश करूंगा, जब लातूर से आप निकलेंगे तो हमारा शादी खाना जरूर देख के जाएंगे, क्योंकि हिंदुस्तान में बहुत कम जगह ऐसा शादी खाना आपको देखने को मिलेगा. ऐसा शादी खाना हमने लातूर में यहाँ पर हमारे अल्पसंख्याक मित्रों के लिए बनाया है. ये भी मैं आपको यहाँ पर कहना चाहता हूँ. लातूर शहर में जो सिटी बस चलती है, उस सिटी बस में महिलाओं को मुफ्त वहां पर वो सफर कर सकती हैं, मुफ्त. ये हमने कितने साल पहले किया? नहीं, उससे पहले महाविकास आघाड़ी की सरकार जब थी, 3-4 साल पहले हमने ये योजना शुरू की. भारतामध्ये ही एकमेव महानगरपालिका आहे जिथं शहरांतर्गत महिलांना मोफत आणि सुरक्षित प्रवास करता येतो. लाखो महिलांनी या योजना याचा लाभ घेतलेला आहे आणि ही योजना निरंतर काळापर्यंत चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे. पाणी पुरवठ्याच्या योजना, पाणी वितरणाच्या योजना, मलनिस्सरणाच्या योजना, शेकडो कोटी रुपये आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडनं मंजूर करून घेतले. हे लातूर बदलतंय. तुम्ही विश्वास ठेवला आमच्यावर आणि आम्ही प्रामाणिकपणे तुमची सेवा केली. जो निधी दिल्ली मुंबईहून येतो तुमच्या दारापर्यंत तो निधी आला पाहिजे, ही भावना आम्ही सदैव पाळली. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची शिकवण आम्ही अजूनही विसरलेले नाही आहोत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि या विचाराला तुम्ही साथ देणार आहात याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आज उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं नेतृत्व करतायत, त्यांना आपल्याला साथ द्यायची आहे. आज शरद पवार साहेब
महाविकास आघाडीचं नेतृत्व करतायत त्यांना आपल्याला साथ द्यायची आहे. आज राहुल गांधी महाविकास आघाडीचं नेतृत्व करतायत त्यांना आपल्याला साथ द्यायची आहे. आज प्रियंका गांधी महाविकास आघाडीचं नेतृत्व करतायत त्यांना आपल्याला साथ द्यायची. महाराष्ट्राचे आमचे नेते नाना पटोलेजी, बाळासाहेब थोरातजी, विजय वडेट्टीवारजी, बंटी पाटीलजी हे सगळे आज तुमच्यासाठी लढतायत, महाराष्ट्र हिंडतायत, महाराष्ट्रामध्ये रान पेटवतायत. एवढ्यासाठीच की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि तुमच्या हक्काचा माणूस या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाला पाहिजे. यासाठी हे सारे नेते जीवाचं रान करतायत. यांना आपल्याला साथ द्यायची आणि म्हणून कोणी टीका केली म्हणून आम्ही थांबणार नाही. काही मुद्दे विरोधकाकडे नाही आहेत आणि म्हणून जे मुद्दे नाहीत ते मुद्दे करण्याचा प्रयास विरोधकाकडनं होतोय. याच्यापासून देखील आपण सावध राहिलं पाहिजे. आणि म्हणून हे जे सगळं महाविकास आघाडीचं बळ आहे, या बळापुढं महायुती लातूरमध्ये टिकणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून आपण सगळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला. मला लातूर ग्रामीण, लातूर शहर, निलंगा येथील सगळ्याच नेत्या कार्यकर्त्यांना अशी कळकळीची विनंती करायची आहे. इथून गेल्यानंतर आपण आपलं गाव, गल्ली, आपलं बूथ सोडायचं नाही. आम्ही कामात आहोत, आम्ही प्रचारात आहोत. आपण सगळे महाविकास आघाडीचा झेंडा घेऊन हा लढा देत आहोत आणि म्हणून तुम्ही प्रत्येकानं हा विजय तुमच्याशिवाय शक्य नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाला आपल्या भागामध्ये काम करावं लागेल, मतदारांना भेटावं लागेल, मतदारांना महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं करावं लागेल. एवढं मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. आणि या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी व्यासपीठाला सुद्धा विनंती करणार आहे, कोणीही विरोधकांवर टीका टिप्पणी करू नका. त्याची आवश्यकता नाही. ही वैचारिक लढाई आहे. आपण ही विचारांनी लढणार आहोत आणि म्हणून हा विचार विजयी होईल यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागावं. एवढं या निमित्तानं बोलून शेवटी परत काही ओळी लोग कहते हैं कि हम राजनीति में क्यों हैं, टिकटें आप ही को क्यों मिल रहे हैं, वगैरह वगैरह. कैसे हट जाएं धूप से हम, कैसे हट जाएं धूप से हम, साए में हमारे कई लोग खड़े हैं. कैसे हट जाएं धूप से हम, कैसे हट जाएं धूप से हम, साए में हमारे बहुत लोग खड़े हैं. एवढंच या निमित्तानं बोलतो. आपले आभार व्यक्त करतो. आपण मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिलेला आहे. असंच प्रेम आणि आशीर्वाद आपण माझ्या पाठीशी उभे कराल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडनं मी व्यक्त करतो. तुम्ही आशीर्वाद द्याल ही अपेक्षा करतो. आणि माझ्या पाठीशी जे माझे सगळे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते देखील त्यांचं पाठबळ माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे करतील ही देखील विनंती मी आपल्यापैकी प्रत्येकाला या ठिकाणी करू इच्छितो. कारण ही लढाई ही माझी नाही, ही लढाई आपली आहे आणि ही लढाई आपली आहे असं मानून आपण कामाला लागूया.
या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हाताचं चिन्ह हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मतदान केंद्रावर गेल्यानंतर ईव्हीएम समोर उभं राहिल्यानंतर माझं नाव असेल अमित विलासराव देशमुख, त्याच्या समोर हाताचं चिन्ह. लातूर ग्रामीण मध्ये नाव असेल धीरज विलासराव देशमुख, हाताचं चिन्ह. निलंग्यामध्ये नाव असेल अभय सतीश साळुंके, हाताचं चिन्ह. आणि म्हणून या हाताच्या चिन्हाच्या समोरचं आपल्याला बटन दाबायचं आहे. न जात पर न पात पर, 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 सोनिया गांधी की बात पर, राहुल गांधी की बात पर, मल्लिकार्जुन खड़गे जी की बात पर, प्रियंका गांधी जी की बात पर, विलासराव देशमुख साहब की बात पर बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. लातूर काँग्रेस बालेकिल्ल्याचे आधारवड, राजकारणातील रुचितुल्य व्यक्तिमत्व, सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांना विनंती करतो की सभेला संबोधित करावं. उपस्थितांना विनंती की टाळ्याच्या गजरात आदरणीय साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, ज्यांना निवडून देण्याच्यासाठी आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात, ते लातूर शहराचे आमदार आणि या निवडणुकीचे उमेदवार सन्माननीय अमित भैया, लातूर ग्रामीणचे आमदार आणि या होऊ घातलेल्या निवडणुकीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सन्माननीय धीरज भैया, या सभेला संबोधित करण्यासाठी आलेले आपले राज्यसभेचे खासदार सन्माननीय इम्रान प्रतापगडेजी, सन्माननीय काँग्रेसचे नेता कुणाल चौधरीजी, आदरणीय वहिनी साहेब, माजी खासदार सन्माननीय सुधाकरराव श्रंगारेजी, निलंगा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभय साळुंकेजी, माजी आमदार वैजनाथरावजी शिंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैलजी उडगे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरणजी जाधव, आमचे ज्येष्ठ सहकारी मोईजभाई शेख, देशमुख परिवारातील सर्व सन्माननीय सदस्य, माजी महापौर स्मिता खानापुरेजी, व्यासपीठावरील सर्वच, अमित भाई आणि ज्यांच्या ज्यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला ते सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व आमचे मित्र, पत्रकार मित्रांनो, आजची सभा ही फेसबुकवरती लाईव्ह सर्वांना पाहायला मिळते आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना खऱ्या अर्थानं दिवाळी लातूरमध्ये साजरी होती आहे याचा आनंद या ठिकाणी होत आहे. सभेमधल्या सगळ्या वक्त्यांनी भाजपवरती अशा प्रकारची तुफान धडाकेबाज अशी बंबारडंग त्या ठिकाणी केलेली आहे की हे भाषण ऐकूनच ते अर्धे गार झाले असतील आणि तुम्ही सगळ्यांनी अशा प्रकारची टाळ्याच्या गजरामध्ये जणू काही फटाक्याची लढ मागणं लढ लावावी अशा पद्धतीची दाद देऊन गेली 5-6 तास या ठिकाणी वक्त्यालाही तुम्ही साथ दिलेली आणि ही सभा पाहिल्याच्या नंतर मला असं वाटायला लागलं की
काँग्रेसचे 3 उमेदवार तर निवडून येणारच, पण या जिल्ह्यातले 6चे 6 आघाडीचे उमेदवार हे प्रचंड मताने निवडून येतील, त्याबद्दलचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. मित्रांनो, ही निवडणूक, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पक्षाची जी वृक्षवल्ली या ठिकाणी वाढलेली आहे देशामध्ये, त्याच्या फांद्या छाटलेल्या आहेत. आपण 333 वरनं 245 वरती त्यांना खाली आणलंय लोकसभेत. आता हे झाड मुळापासूनच तोडायचंय महाराष्ट्रामध्ये, की हे बियाला सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही. त्याचं कारण असं आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये, किंबहुना गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार कुणाचं हेच कळेना. सरकार भाजपचं आहे, सरकार शिंदेच्या शिवसेनेचं आहे, सरकार अजित पवाराच्या राष्ट्रवादीचं आहे, ह्याचा मेळच कुणाला लागेना. आणि म्हणून एक अराजकता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हती अशा प्रकारची निर्माण झालेली आहे. ही अराजकता आपल्याला दूर करावी लागेल. कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आघाडीचं सरकार तुम्हाला पुन्हा निवडून आणावं लागेल. शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी, महिलावरती होणारे अत्याचार थांबवण्यासाठी, त्यांना न्याय देण्याच्यासाठी आणि युवकाच्या हाताला काम देण्याच्यासाठी आपल्याला हा महाराष्ट्रामध्ये बदल घडवावा लागेल. आणि हा बदल काठावरचा नव्हे तर स्थिर सरकार देण्याच्यासाठी महाविकास आघाडीचे कमीत कमी 180 आमदार सगळ्या महाराष्ट्रातून निवडून आले पाहिजे. म्हणजे हे पळवापळवीचं राजकारण आपल्याला कुठेतरी थांबवायचं, आणि हे सगळं मतदार म्हणून तुमच्या हातामध्ये आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. सरकार जर आघाडीचं त्या ठिकाणी आलं तर मला खात्री आहे की निश्चितपणाने या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नांदेल, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल, त्याच्या सोयाबीनला भाव मिळेल, अशा प्रकारचं काम भविष्यामध्ये होणार आहे. पण नुसत्या टाळ्या वाजून हे घडणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपले आशीर्वाद अमित भैयाला आहेत, आपले आशीर्वाद धीरज भैयाना आहेत, आपले आशीर्वाद अभय साळुंकेला मिळतील, आघाडीच्या उमेदवाराला मिळतील. पण हे करण्याच्यासाठी प्रत्येकाने बूथवरती काळजीपूर्वक काम करावं लागणार आहे. येणाऱ्या 20 दिवसामध्ये आपलं बूथ सोडून कुठं बाहेर जावं लागणार नाही. आणि म्हणून प्रत्येक गावातनं, प्रत्येक बूथवरती किमान 300 मताची लीड म्हणतो, मतदान नव्हे, लीड आघाडीच्या उमेदवाराला मिळेल. अशा प्रकारचं काम भविष्यामध्ये तुमच्याकडनं होईल, अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. अत्यंत चांगली अशा प्रकारची सभा या ठिकाणी झाली. शृंगारे साहेब आता आपल्या बरोबर आल्यामुळं काँग्रेस पक्षाची ताकद वाढलेली आहे. रेणापूर भागातनं आमचे अनेक मित्र जे पूर्वी भाजपमध्ये काम करत होते, तिथल्या एकाधिकारशाहीला कंटाळून लोकशाहीच्या काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. अमित भैयानं आपल्याला खात्री दिलेलीच आहे. पण मीही शृंगारे साहेब आणि जे मित्र आमच्यावरती विश्वास ठेवून भाजपमधनं काँग्रेसमध्ये आले, त्या सर्व मित्रांना मी अशा प्रकारची ग्वाही देऊ इच्छितो की तुम्हाला सन्मानानं वागवलं जाईल, रिस्पेक्ट दिला जाईल आणि काम करण्याची संधी तुम्हाला त्या माध्यमातून मिळेल, अशा प्रकारे मी आपल्याला आश्वस्त करतो. अधिक बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. आणि म्हणून लोकशाही आहे, आपल्यासमोर कोण उभं राहावं हे आपल्या हातामध्ये नाही आहे, त्याच्याविषयी फारसं बोलण्याची गरज नाही. लोकांना ते पटलेलं नाही हे तुम्हालाही मान्य आहे. आणि म्हणून लोक हे काँग्रेसच्या बाजूने उभे राहणार आहेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी कामाला लागावं, एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. आणि सभा चांगल्या पद्धतीनं आयोजित केल्याबद्दल सर्वच आमच्या तरुण मित्रांना, श्री चिकटे हे आपल्यासोबत आता युवक नेतृत्व आहे, आशिष नवीन नावं आहेत सगळी, काय हरकत नाही. त्यामुळे त्या सगळ्या मित्रांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि त्यांनाही निश्चितपणे जिथे जिथं काम करण्याची संधी आहे त्या ठिकाणी संधी देईल. तेव्हा मी सगळ्या भावी महापौरांना, भावी नगरसेवकांना, भावी जिल्हा परिषदच्या सदस्यांना, भावी पंचायत समितीच्या सदस्यांना, भावी कारखान्याच्या संचालकाला, भावी बँकेच्या संचालकाला मनापासूनच शुभेच्छा देतो. आपल्याला ही दीपावली
सुरू झालेलीच आहे, ती आनंदाची जावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या या अतिशय देखणे अशा कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन मी या ठिकाणी लातूर शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव साहेबांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचं आपण आभार प्रदर्शन करावं. महाविकास आघाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार लातूर शहर मतदारसंघाकरिता आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब. प्रथम पोस्ट